एका विमान अपघातात अजितदादा यांचं अत्यंत दुःखद निधन झालं. या संपूर्ण घटनेनंतर महाराष्ट्रावरती दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे. खरं तर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील अजितदादांना मानणारा एक खूप मोठा वर्ग होता आणि नाशिक जिल्ह्यामध्ये देखील या सगळ्या घटनेनंतर शोककळा पसरल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. आणि खरं तर याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मंत्री नरहरी झिरवाळ आहेत. साहेब, नाशिक जिल्ह्यातील विशेष करून ग्रामीण भागामध्ये अजितदादांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. हा दुःख संपूर्ण महाराष्ट्रावरती आहे. नाशिक जिल्ह्याची देखील खूप मोठी हानी झालेली आहे ना. कालचं जर अंत्यविधीचा तो पिरियड बघितला किंवा जेव्हापासून जनतेसमोर अजितदादांच्या विमानाचा असा अपघात झाला आणि त्यावेळेच्या नंतर प्रत्येकाला असं वाटत होतं अपघात झाला असेल पण दादा वाचले असतील असं प्रत्येकाला मनोमनी वाटत होतं, परंतु तसं काही घडलेलं नाही. आणि ही बातमी कळताच महाराष्ट्रभर एक शोककळा अशाही पद्धतीची पसरली का स्मशान शांतता. अगदी कोणी कोणाबरोबर बोलत नव्हतं. परवापासून बघितलं कार्यकर्ते यायचे एकमेकाकडे पाहून फक्त डोळ्यातून अश्रू आणायचे. एवढं सोडून त्याच्यावर खुलासा किंवा चर्चा असं काहीही होत नव्हतं. एवढी भयानक परिस्थिती त्या ठिकाणी झालेली होती. कालचा अंत्यविधी झाल्यानंतर तोपर्यंत बाकीचा विषय नव्हता, पण अंत्यविधी झाल्यानंतर प्रत्येकाला वाटायला लागलं आता काय, आता कोण दादाच्या जागेवर, दादासारखं कोण सांभाळू शकतं. तर तो प्रश्न प्रत्येकासमोर आहे. पण मग तरी त्याच्यात 1 नंबर 2 नंबर असं करत करत हे असले तर असं होईल, ते असलं तसं होईल. त्याच्यापैकी बऱ्याच लोकांचं, मग ते बारामतीतले असतील ते तर स्थानिक होते, त्यांनी सरळ सांगितलं का आत्ता आम्हाला सुनित्रा वहिनींशिवाय पर्याय नाही. पक्ष उभा राहण्यासाठी दादाचं चेहऱ्याबरोबर वहिनींचा चेहरा जोडून त्या ठिकाणी दादा आहेत अशाच पद्धतीनं दादांची सर येईल नाही येणार हा भाग नंतरचा आहे, पण वहिनींच्या रूपानं कुठंतरी ते एक सांत्वन होईल किंवा त्याला उभारी मिळेल अशा पद्धतीची एक भावना प्रकट केली जात होती. आपण महायुतीमध्ये आहेत आत्ता, म्हणजे मंत्रिमंडळात घेऊन वहिनींना उपमुख्यमंत्री करा अशा पद्धतीची मागणी राष्ट्रवादीकडनं होऊ शकते. नाही, अशाच पद्धतीनं राष्ट्रवादीची मागणी हा नंतरचा पार्ट जरी असेल तर जनतेची मागणी अशा पद्धतीची आहे का सुनित्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करा. त्याच्या पुढं जाऊन पक्षातसुद्धा तशा पद्धतीचं वातावरण जवळपास तयार होण्याची चिन्ह दिसतात. आणि आमची तशीच एक भावना राहील की बाबा ती जागा, ती पोकळी भरून काढायला दादांच्या ऐवजी वहिनींना जर केलं तर थोडंसं बरं राहील अशा पद्धतीची लोकांची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे असं बोलले काल की दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र आणण्याची एक इच्छा अजितदादांची होती. हे खरं आहे ना. आपण अनेक वेळा पाहतो आणि जनताच अशी एक अजितदादांना किंवा समोर जयंत पाटील असतील ह्या सगळ्यांना अशी सांगत होती किंवा आम्हालासुद्धा सांगायची का तुम्ही आता काही करून एकत्र आलं पाहिजे. जो होता वेळ तो गेला, तुम्ही झाले वेगळे, पण काही केलं तरी भविष्य दादा असतानासुद्धा लोक म्हणायचे का भविष्यात दादा तुम्ही एकत्र झालं पाहिजे अशी अनेक लोकांची भावना होती. आणि त्याच पद्धतीने कदाचित पावलं पडत होती. मग ती नगरपरिषदा झाल्या, त्याच्यानंतर महापालिका झाल्या, आताची जिल्हा परिषद ज्या निवडणूक आहेत, तर बऱ्याच ठिकाणी असंच सांगितलं गेलं होतं का तुम्ही महायुती आपण आहोत, महायुतीतच लढायचं, पण जिथली परिस्थिती अशी असेल का तुतारी आपल्याबरोबर येऊन काही बेनिफिट होणार असेल तर तुतारीला बरोबर घ्या. अशा पद्धतीने आताही जिल्हा परिषदमध्ये तशा काही ठिकाणी उमेदवाऱ्या झाल्यात. आणि मग ती चर्चा इतकी जोरात होती एक 7-8 दिवसापासून का जसं पवार फॅमिली सकाळी 8 वाजता एकत्र बसले, मग रोहितदादा असतील किंवा अजितदादा असतील, मोठे साहेब असतील, सुप्रियाताई असतील, असे एकत्र बसल्यावर लोक परस्पर अंदाज काढत होते का आता हे एकत्र झाले. तर कालच्या एकूण वातावरणावरून तरी असं वाटतं का आता ह्या घटनेनंतर तरी अगदी न सांगता एकत्र येतील अशी अपेक्षा आहे आणि असं वातावरण तयार झालं आहे. पण एक जण सत्तेमध्ये आहेत, एक जण विरोधात आहेत, हे कसं शक्य होईल आपल्याला काय? तर त्याच्यात तसं व्हायचं ठरलं तर शेवटी मार्गदर्शक म्हणून पवारसाहेब आहेत. कुठं ना कुठं चांगल्या पद्धतीनं त्याचं सेटलमेंट करतील आणि एकत्र करू शकतात. आपण मंत्री म्हणून किंवा राष्ट्रवादीचे आमदार म्हणून अशा पद्धतीचे प्रयत्न करून मोठ्या साहेबांकडे काही आपण जाऊन विनंती करणार आहे एकत्र येण्यास जाणार आहेत आम्ही. विनंती एकत्र या म्हणून किंवा आता पक्षाचं पुढं काय, त्यांचा जो एवढा मोठा जो अनुभव आहे तो शेवटी साहेबसुद्धा विचार करतील ना. आम्ही
जाण्याच्या ऐवजी आम्ही विनंती तर करणारच आहोत, पण आम्ही जरी विनंती केली नाही केली तरी साहेब स्वतः पुढे येऊन सांगतील अशी अपेक्षा, अशी मनोमनी असं मन सांगतं का साहेबच आपल्याला सगळ्यांना सांगतील का आता तुम्हाला दुसरा पर्याय नाही. तर हे होते नरहरी झिरवाळ. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज आहे अशा पद्धतीचे त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहे. कारण अजितदादा यांच्या निधनानंतर एक खूप मोठी हानी जो आहे ते झालेली आहे. त्यामुळे आगामी काळात या सगळ्या संदर्भात अजून काय काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.